वरणात पाल कशी आली? तेच म्हणते मी, पाल कशी आली? मीरा, तू केलास ना स्वयंपाक? मग स्वयंपाक करताना एवढी मोठी पाल दिसली नाही तुला? बरं, स्वयंपाक करताना नाही दिसली, वाढताना तरी दिसेल की नाही? म्हणजे मीराला अडकवण्यासाठी हे सगळं? दिसलं कसं नाही मॉम? दिसलंय तिला, म्हणून तर मुद्दाम टाकली आहे तिने पाल. हा, बरोबर आहे. तुम्हा दोघींचं भांडण झालं होतं ना परवा, त्याचाच वचपा काढलास ना मीरा? मीरा, तुला खरंच पाल दिसली नाही? वेदाचे बाबा, मी वरण वाढलं तेव्हा त्यात पाल नव्हती. पाल इथे आली कशी मग? मला माहिती आहे ती पाल कशी आली. मी सांगते ना, ही पाल मी ऍक्च्युली किचन मध्ये पाहिलेली आणि त्यानंतर मी त्या पालीबद्दल सासूबाईंना सांगितलं आणि मग मी सासूबाईंना सांगितलं ती पाल कचऱ्यात टाकायला. पण आय वंडर, मग वरणात कशी आली ती पाल? माया, काही काय बोलतेस? अहो, मी जे घडलं तेच सांगते ना. मी तुम्हाला सांगितलेलं नाही का ती पाल फेकून द्यायला? मग इकडे कशी आली? सासूबाई, मला असं वाटतंय तुमच्याकडून चुकून वरणात पडली असेल ही. हा, नाही नाही, असं काही बोलणं झालं नाही आपलं. नर्मदा, हा काय प्रकार आहे? माया जे काय सांगते ते सगळं खरं आहे? दादा नाही, खोटं बोलते ती. अहो, जे घडले तेच सांगते मी. आणि ठीक आहे, तुम्ही मुद्दाम केलं नसेल, पण खोटं कशाला बोलताय? हा, ठीक आहे, तुमच्याकडून पडली असेल पाल वरणात. माया, काही बोलू नकोस. हे आपलं असं काही बोलणंच झालं नाहीये. अरे पण मी खोटं कशाला बोलेन? आणि सासूबाई, तुम्ही का खोटं बोलताय? जे खरे ते एक्सेप्ट करा ना. माया प्लीज, काय काय म्हणजे मॉम कशाला खोटं बोलेल? मग मी खोटं बोलते? अरे जे घडलंय तेच बोलते मी. हे असं काहीच घडलं नाहीये आपल्यात. नर्मदा, बस.